तर आताच केली हिची ड्रेसिंग. डॉक्टर आले होते, त्यांनी तिच्यावर ऑपरेट केलं, ड्रेसिंग वगैरे केली तिची. तर आजच डिस्चार्ज देतील असंच डॉक्टर सांगत होते. आज डिस्चार्ज देऊन तिला 3 महिने काही वजन, कमीत कमी 3 महिने काही वजन कुठल्याही प्रकारचं वजन उचलायचं नाही आहे तिला. त्या हिशोबाने बघूया आता आपण. नाश्ता वगैरे इथे हॉस्पिटलने दिला आहे, चहा दिला आहे, तो आपण घेऊ. आता काय म्हणते डिस्चार्ज? म्हणजे 3 महिन्यानंतर उचलायचं नाही, हळू थोडं छोटं मोठं असं काही तुला वाटलं तर. हां, असं एकदम वजन कुठल्याही प्रकारचं उचलायचं, 1 किलोसुद्धा, 1 पाव किलोसुद्धा उचलायचं नाही. आता एकदम जास्त काळजी घ्यायची, कळलं ना? असं आहे. तर बघूया, आज होतोय डिस्चार्ज. आजचा ब्लॉग आपण केलाय सुरू इथे, आणि सुरू करताना सकाळच्या वाजले आता 8:50 झालेत. सर आत्ताच आले होते, 5-10 मिनटं झाली. नाश्ता वगैरे आणलाय ते. आता तुला पाणी प्यायचं होतं ना, देऊ का? गरम पाणी वगैरे देतात सगळी, देतात तिला. हां, दुपारपर्यंत डिस्चार्ज करतील असं सांगितलंय. पैशाचं काय झालं, काय बोलतात, भरायचं आता? भरा म्हणे, काय असेल भरतो. आता घरी जाईन ना, घरी जाऊन येईन तेव्हा हे करतो. पाण्याचा अलार्म लावून ठेवला. हे बघा बघा, हे 8:50 म्हणजे पाणी भरते ती. सकाळी 9 वाजता पाणी येतं, त्याचा अलार्म लावून ठेवलाय, तो अजून बंद नाही केलेलं. हे बंद करून टाकायचं आता, हे ठेवायचं नाही हे अलार्म. हां, माझ्याकडे होता, मी घेतलेला ना. जाऊ दे, जास्त बोलू नको. बेडवरती कर, चहा वगैरे पी. ते काढूनच टाकलं ना, ड्रेन काढून टाकला तिचा. हा बघा, हा ड्रेनचा पाईप लावला होता तिचा, ते ह्याच्यासाठी. काही ड्रेन जास्त काही निघालं नाही, त्याच्यामुळे काढूनच टाकलं त्याने. ड्रेसिंगला कधी कधी बोलवलं? ड्रेसिंगला तर मंगळवारी बोलवले तिकडे डायरेक्ट. मंगळवारी? आज शनिवार आहे, 4 दिवसानंतर. सोमवार मंगळवारी हे बोलले, सकाळी संध्याकाळी कधी. बर, ठीक आहे. विचारून घ्या ना टाईम टेबल, काय बोलत होते तुम्ही आता? तेवढंच बोलले मला, हे करू नका, वजन उचलून देऊ नका, मेडिसिन वगैरे सगळं तिकडे आल्यावरती देऊ, पट्टाला लावायचा आहे तो पट्टा भेटेल तिकडेच. ते बोलले मी पट्टा देतो तिकडूनच, आपला आहे. पण मी पट्टा आताच लावायचा होता तो, आधीच. मला तर सांगितलं नाही, मग मी घेतला नसता. नाही 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 नाही, ते बोलले आत्ता कसा लावणार, ते लावलं होतं सगळं. ते काय बोलले, पट्टा घेतला का? मी बोलले नाही. बोलतात आपलं मेडिकल आहे तिकडे, तर बोलतात तिकडे तू आलीस ना ड्रेसिंग करायला, तेव्हा तिकडून मेडिकल. बर, मी या सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही करतो या सगळ्या गोष्टी. आणि भेटूया थोड्या वेळाने. हिचा डिस्चार्ज वगैरे आज होईल, मग आज कसं काय होतंय ते सगळं बघा. तुम्ही सपोर्ट करा, लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं काय नाही ते. जरा कमेंट करू शकता ना तुम्ही, बरेच लोक बघताय कमेंट नाही करत. करा यार. काल आलता फोन आशूचा, मैत्रीण तुझी. ते बोलते काय मदत वगैरे हवं आहे तर मला सांग, बोलते मी देते पैसे वगैरे. म्हटलं नको, म्हटलं असं दे, पैशाची मदत नको बोलले, बोललं तेवढंच बस झालं. बरोबर आहे की नाही? असं विषय. अशा मैत्रिणी माझ्या चांगल्या आहेत सगळ्या, हे मदत करायला लगेच उभे राहतात. बरोबर, किती पण सांग, बोलतात देतो आम्ही लगेच. पण ते येते घरी येणार आहे बघायला. घरी म्हणजे तुला आता खालच्याच घरी आईकडेच जावं लागेल ना, इथे कुठे 4 माळे. बस 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 बस. चहा पिते ना, नाश्ता करते ना. ठीक आहे, चल चला आम्ही करतो नाश्ता वगैरे. इथे काय दिले बघूया. अरे इडली दिले, इडली सांबार. इडली सांबार. चहा तर थंडच झाला तो. हां का. चला नाश्ता पाणी वगैरे करतो, मग भेट. तर मित्रांनो, ऑपरेशन वगैरे झालेलं आहे तिचं, आणि आज आहे डिस्चार्जचा दिवस.
आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाली, ड्रेसिंग केली, तिचं काय ते होतं ते काढलं, बघितलं तुम्ही. आता डिस्चार्ज द्यायचा म्हणतायत. मी आलो तो घरी आलो, जेवलो वगैरे. काल जे चिकन भात केलेलं तेच खाल्लं, मिक्स केलं होतं सकाळी गरम केलेलं. आता तिला काहीतरी थोडंसं खायला घेऊन जातो, कारण बाहेरून भाकरी वगैरे नेतो तिला, ज्वारीच्या भाकरी, बाजरीची भाकरीची काय भेटेल ती. आणि बघूया आता तिला आणताना बघूया, रिक्षा नाही तर मग कुठली तरी गाडी बघायला लागेल, 4 व्हीलर, त्याच्यातून आणावं लागेल तिला. इकडे हे दोघी घरी आहेत का, तर ते यांना घरी ठेवायचं कारण आहे काय, मी ॲमेझॉनवर काहीतरी पार्सल मागवलं आहे, तर ते घरी येणार आहे. तर ते त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, जर कदाचित आपण जाऊ आणि नेमकंच येईल ते रिटर्न होण्यापेक्षा घेतलेलं बरं. मग तेच बघूया, ते घेतील त्या घरी. मी आता निघतो तिकडे. तिला मध्येच पाणी वगैरे गरम करून घेतलं मी, पाणी लागतं गरम पाणी प्यायला, आणि तिथे थोडं ज्यूस आहे तिला. ते झालं, तयारी वगैरे झालेली आहे, पटकन निघतो. आज जे काय आहे ते फायनल होईल. 4-5 वाजेपर्यंत तिला आपल्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून घ्यायचं आहे. 5 पण नाही वाजायचे, 5 नंतर कसं ट्रॅफिक व्हायला सुरुवात होते, 4लाच. मग मम्मी येणार, मम्मी आईकडे जाणार, इकडे राहणार. तिला शिड्या चढायला नाही सांगितलं ना. ठीक आहे, बघूया आता कसं काय होतं ते. मी आता निघतो इथून घरातून आणि हॉस्पिटलला जाऊ आणि मग बघू. तर मी निघालो होतो हॉस्पिटलसाठी, म्हणजे तिला घ्यायला, ॲक्च्युली तिथे जायला हॉस्पिटलमध्ये. आणि हा लगेच कॉल आला मला, जे ॲमेझॉनवरून पार्सल मागवलेलं ते आलेलं आहे. तर आपण काय करूया, आपण करूया कट. आणि मला ॲक्च्युली 2 याचे मेसेज आलेत की दोन्ही पार्सल डिलिव्हर झाले म्हणून. पण बघूया आता, हे खोलल्यावर कळेल की दोन्ही पार्सल आहेत का नाही. ॲक्च्युली मी काय मागवलेलं आहे ह्याच्यावरून, वायरलेस माईक आहे ना, हा असा वायरलेस, म्हणजे 2 ड्युअल माईकवाला मागवलेला मी. हा सिंगलच आहे माझ्याकडे, आणि ह्याचं कधी काय होतं, हा डिस्कनेक्ट होऊन जातो, ते कळत नाही. आणि मग चार्जिंग पण कधी कमी असली तर आपल्याला कळत नाही या माईकची, जर चायनीज चार्जिंग कमी असेल तर. त्याच्यामुळे मी ज्याच्यामध्ये चार्जिंग केस असेल असा मागवला होता. ओके, नेमका तोच आला आहे, हा बघा. नाही, दोन्ही पार्सल आपल्याला आलेले. हा क्लिप मागवला होता मी, आणि त्याचं बिल आहे इथे. बिल राहू दे, बॉक्स राहू दे साईडला. हा क्लिप मागवलेला कशाला माहिती आहे, आपण जेव्हा शूट करतो तेव्हा हा असा व्हर्टिकल आणि हा झाला पाहिजे दोन्ही पण, असा 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 असा. हा क्लिप त्याच्यासाठी होता, मोबाईल होल्डर असा गोल गोल फिरणारा, ज्याच्यामुळे त्याचं ते काय बोलतात, जो असं स्प्रिंगवाला असतो ना तो खराब होऊन जातो. हे स्क्रूवाले चांगले टिकतात, मी बऱ्याच लोकांचे बघितले स्क्रूवाले स्टर्डी पण असतात भरपूर. मागे पण याला स्क्रू आहे बघा, आणि असा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही पण आपण करू शकतो. ओके, आता हे आले माईक. हा माईक टेस्ट करायचा. हा माईक मी लावलाय, ह्याचाच ऑडिओ तुम्ही ऐकताय. आपण ह्याचाही ऑडिओ चेक करणार आहेत, पटकन करून घेतो, कारण आता मला हॉस्पिटलला पण जायचं आहे. तर मग ह्याच्यामध्ये जी चार्जिंग केस वगैरे या सगळ्या गोष्टी चेकच केल्या पाहिजेत, कारण की आज होईल भरपूर गडबड घोटाळा. कडजा, पॅकेजिंग चांगली होती. हे बॉक्स बघाय बघा, पॅकेजिंग एकदम मस्त आहे, बढिया आहे. मोबाईल काढतात तसंच आहे. हा चार्जिंग केस दाखवतात बघा त्याच्यामध्ये, हा बघा, हा चार्जिंग केस आहे. 2 माईक, 1 रिसिव्हर, डिजिटेकचा 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन सिस्टम, BMW 114. आणि ह्याची 6-7.5 तासाची चार्जिंगची हे आहे. नॉईज कॅन्सलेशन चांगलं आहे, इतर गोष्टी चांगल्या आहेत. मग मला तेच ॲक्च्युली चेक करायचं, कारण ह्या माईकला नॉईज कॅन्सलेशन नाही आहे खरं म्हणायला गेलं तर. ओके, जो माईक आहे हा पण आधीचा डिजिटेकचाच आहे, सिंगलवाला. हा आता मी काय करतो, डिस्कनेक्ट करतो, म्हणजे तुम्हाला तो डिफरन्स समजेल की ह्याचा माईकचा व्हॉइस, त्याचा व्हॉइस वगैरे. आणि हा आता मी ओपन केला याच्या आतमध्ये, तुम्हाला हे बघायचं राहायचं. चार्जिंग केबल आहे, Type-C, A to C, आणि हे लाइटनिंगचा पण त्यांनी दिला ॲडॅप्टर जो असतो Type-C ला ॲड करायला, म्हणजे जर आयफोनला वगैरे लावायचं असेल तर. ही केस आहे याच्या आतमध्ये, हे बघा, हे 2 माईक,
दोन्ही माईक, हा रिसिव्हर त्याचा, आणि हे वरती त्याला ते हे दिलेलं आहे, काय बोलतात त्याला, झालं क्लिप. हा असा माईक वरती लागेल आणि त्याच्यावरती विंडशील्ड बोलतो ना आपण ते आहे. चांगलं प्रोफेशनल आहे ना. हे आता आपण काय करूया, स्टार्ट करून बघूया. खाली याला प्लास्टिक होता. हे बघा दिसते चार्जिंग फुल आहे. आपण टाकून बघूया. हे देखो, हे चार्जिंग पॉइंट दिसत आहेत, म्हणजे नंबर नाही आहे पण पॉइंट दिसत आहेत इथे. झाले ते, म्हणजे काढून परत असं लावला ना तर दिसेल की चार्ज आहे का किती नाही. हे बघा, असं हे पूर्ण सेट आहे त्याचा. एक लावलाय आपण विंडशील्ड सोबत, तो आपण कनेक्ट करूया या मोबाईलला. मला थोडा डिफरन्स दाखवतो. कट कर. तर हा जो ऑडिओ तुम्ही ऐकताय हा आता विदाऊट माईक आहे. हे बघा, हा जो आधीचा माझा जो डिजिटेकचा हा माईक होता आणि हे रिसिव्हर होतं, हे मी केले रिमूव्ह आणि हा तुम्ही व्हॉइस ऐकताय. तर काय करूया आपण, हा जो आहे ह्याला आपण कनेक्ट करू आणि चेक करूया कसं काय तो क्वालिटी देतोय. ठीक आहे. हॅलो गाईज, तर आता आपण हा जो माईक आहे हा कनेक्ट केलेला आहे. हा बघा, दिसत असेल तुम्हाला इथे. हे बघा, हे वरती कनेक्शन आहे आणि हा हे आहे कनेक्ट झालेला आहे. प्लग इन प्ले आहे, म्हणजे डायरेक्ट मी ते रिसिव्हर त्याला लावलं आणि हा माईक इथे घेतला. मी माईक आम्ही इथे लावतो, ती जरा लांब जाईल. बघूया व्हॉइस क्वालिटी कशी काय आहे ते. जरा लांब जा, लांब जा, लांब जा, हळूहळू जा, मागे बघून जा, पडशील बिडशील नाही तर. हा, मग माझा व्हॉइस तुम्हाला येतोय की नाही हे कळेल. आता ही भरपूर लांब गेली, माझ्यापासून एक 10-12-15 फूट लांब आहे ती. 10-15 फूट लांब गेलेली आहे माझ्यापासून. व्हॉइस तुम्हाला येतोय की नाही सांगा. म्हणजे मला कळेल, मी नंतर फुटेज चेक करेन तेव्हा. काहीतरी बोल. हाय. एक अजून फीचर आहे याच्यामध्ये रिवर्बचा, तो मला ट्राय करायचा आहे. तो मी आता डबल क्लिक केला ना, मागे इथे बटन आहे, डबल क्लिक करतो. डबल क्लिक केलाय. आता रिवर्बचा साऊंड येतो का नाही मला हा माझ्या व्हिडिओमध्ये मी चेक करेन, प्लस तुम्हालाही समजेल व्हिडिओमध्ये येत असेल तर. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी कशी आहे काय वगैरे ते सगळं चेक करू. आणि हा आपण आज काय करूया, आता आपण चाललोय तिला हॉस्पिटलमध्ये हे करायला, तर हा मी घेऊन जातो तिकडे, म्हणजे ह्याची पूर्ण टेस्ट होईल. हा पूर्ण चार्जड आहे, पूर्ण दिसतोय आपल्याला. तर 2 माईक जे कसे कनेक्ट होतात तेही मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज हा बघा, एक माईक मी घातलेला आहे, त्याला मी विंडशील्ड लावले, आणि एक माईक मी घातलाय. तर तिचा माईकचा आवाज तुम्हाला येतोय की नाही बघा. दोघांमध्ये डिस्टन्स ठेवतो आम्ही, माझा माईक आणि तिच्या माईक मध्ये. बोल. माझ्या माईक मध्ये ते लावलं नाही, पप्पांच्या माईक मध्ये लावले, तरी पण क्लिअर आवाज येत असेल मला असं वाटते. आपण फुटेज चेक करूया ना. हा, तर बघा, मी कनेक्टेडच आहे, माईक चेक केली मी फुटेज. दोन्ही माईकचा आवाज एकदम परफेक्ट येतोय. नॉइज कॅन्सलेशन एकदम चांगले. जरा पंखा लाव ग, नॉइज कॅन्सलेशन बघूया त्याची. बघा, आता पंखा चालू केलाय, त्याचा पंख्याचा आवाज येतोय का नाही ते समजेल आपल्याला. आणि एक माईक तिला लावलाय तर तिचा बाजूचा आवाज तिचा कसा येतोय. ए सोना, बघ ना. हाय. तिला हायच बोलता येत. बस हाय बोलते. माझं नाव सोना आहे. पहिल्यापासून एक डायलॉग आहे तिचा, हे मी पहिल्या ब्लॉग पासून बोलते. हा, बस झालं. तू लांब आहे माईक पासून. मग तुम्ही डिफरन्स हे करू शकता की कसा आवाज येतोय. तुझा तर क्लिअर येईल तिचा. आणि माईक म्हणजे तिने हे लावला नाही बघा. हे बघा, तिने ना विंडशील्ड लावलेला नाही इथे. हा बघा, हा केस मध्ये हा विंडशील्ड आहे, आणि माझ्या ह्याला कॉलरला तुम्हाला दिसेल. हा बघा, इथे हा विंडशील्ड तुम्हाला दिसत असेल. तर बघूया कसं काय. आणि बस झाला, आता भरपूर टाइम झाला. तिला भूक लागली असेल, ते सगळं भरलंय तिचं. मी पटापट जातो, चला. तर माईकचा फर्स्ट टाइम बाहेर यूज करतोय. नॉइज कॅन्सलेशन कसं आहे काय ते कळेल आपल्याला याच्यामध्ये. आणि इथे मागे बघताय तुम्ही रेखा भाकरी सेंटर, इथे तिच्यासाठी 2 भाकरी घ्यायला आलोय. भाकरी अजून नाही आहेत, संपलेत त्यांच्याकडे. आता दुपारचे वाजलेत 1:52. आणि तिच्या हॉस्पिटलला जाईपर्यंत मला अर्धा तास लागेल. बघूया, इथून भाकरी घेतल्या की लगेच निघतो मी तिकडे. ते हे बघा, त्यांनी कन्व्हेअर बेल्टमध्ये कशा त्या भाकरीचं, म्हणजे ते डायरेक्ट लाटून वगैरे येत आहे, ते बेल्टवरतीच येते. त्यांनी त्या बाजूला पिठाची मशीन असेल,
ते मशीनमध्ये जात असेल आणि बेल्ट वरती प्रेस होऊन डायरेक्ट त्या भाकरी येत असतील. मस्त आहे. तर पोचलेलो आहे आपण. ते लाईट बिटी बंद आहेत. झोपली ती काय? तिला डोळ्यातला त्रास होतोय, तिला का लावलाय? हा का? तर आता खायचं आहे ना. मला लावून काय माहिती. तुला लावेल तेव्हा तुझा आवाज बारीक आहे, आवाज येत नाही त्याच्यात. पेला इथे खाली टाकलाय. तो पडला माझ्याकडून. कोणाचा आहे तो? जेवणाचा विषय म्हणजे जेवण आणलंय ना. डोळे का दुखतायत माझे. मला ना ऍसिडिटी झाली असेल. डोळे आणि दात दुखतायत. काय झालं? काय म्हणते? तिला डब्बा आणलाय. हे बघ, चपात्या आहेत, छोल्याची भाजी आहे, इथे मटण आहे आणि हे गरम पाणी आहे. गरम पाणी आहे, जे गरम आहे अजूनपर्यंत. एक बरं आहे, त्याला लपेटून पाणी बिणी देऊ का प्यायला? सुकायला पाहिजे. आई ग, आई ग, आता काय होते? दुखतंय का? बरं ठीक आहे, तुला जेवायला आणलंय ते जेवण घे. माईकचा पण टेस्ट झाला तिथे. तिचा आणि माझा दोघांचा आवाज तुम्हाला येत असेल. आई चला, खायला आणले ते देऊ तिला पाहिजे. तर मित्रांनो, आता असं डिसिजन झालंय. आपण आलो, तिने खाल्लं पिल्लं वगैरे, आता बसले बाथरूमला वगैरे जाऊन आले. डॉक्टरांनी सांगितले तसं डिस्चार्ज घेतोय आपण अर्ध्या तासामध्ये. आता वाजले 3:30. तिचा भाऊ आहे, तिला तिने फोन केला, सांगितलं की गाडी घेऊन ये, म्हणजे फोर व्हीलर मध्येच तिला नेता येईल तिच्या घरापर्यंत, म्हणजे आईच्या घरापर्यंत. ठीक आहे? काय बोलते बघू? काय बोलते का? काय तिला थांबायचं होतं ना? थांबायचं नाही, उद्या नाही तरी डॉक्टर नाही येत ना. हा, डॉक्टरांशी बोलणं झालं ना? डिस्चार्ज घेतलाय अजून. हा, चहा दे दो. पाहिजे का तुम्हाला? मला नको. एक ही दोन. ठीक आहे, चला मग आता घेऊ डिस्चार्ज. हा, चल. मी तोवर काय ती प्रोसिजर पूर्ण करून घेतो, मग बघू काय ते. चलो. इथेच त्यांच्या हॉस्पिटलचा चहा आहे, चहा दिलाय, एकच घेतलाय, तिला नको कारण ती आता जेवले. तर चहा वगैरे पितो मी आणि मग त्याच्यानंतर खाली जाऊन काय ते डिस्चार्जची प्रोसिजर आहे ती करून घेतो. डिस्चार्जची प्रोसिजर झाली की मग वाट बघायची आहे तिच्या भावाच्या यायची. आलाय तो की गाडी तिला बसून आणि न्यायचे. आता चालते बिलते. हा, मग तीच प्रोसिजर पहिले करतो ना, मग तेव्हाच करतील ना ते. तर फायनली डिस्चार्ज आपला झालेला आहे. इथे आपली डिस्चार्ज फाईल रेडी आहे. फाईल रेडी गेली आहे. तिच्या भावाला फोन केलाय, तो गाडी घेऊन येतोय आणि झाला. आता वाजले किती? 4:07. परफेक्ट टाइम तोच झाला. तिला जरा चक्कर बिक्कर येते म्हणून इलेक्ट्रोलाइट पावडर द्या म्हणून सांगितलं होतं. 2 पाऊच आणले होते. 1 पाऊच इथे आहे, 1 पाऊच फाडून तिच्या त्या गरम पाण्याच्या याच्यात टाकत. देऊ अजून घे, थोडं घ्यायला लागेल तुला अजून. अरे थोडस घे अजून. नको का? बरं ठीक आहे, झालंय. आता तिला आता ती उठते, थोडीशी कपडे चेंज करून घेऊ आणि मग तो गाडी घेऊन येईल, निघू मग आपण. तर मित्रांनो, झालं आहे तिचं ड्रेस चेंज वगैरे करून. डिस्चार्ज सगळं आपला झालं जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला. आता तिचा भाऊ येईल, अजून आला नाही. गाऊन वगैरे घातला तिने, माईक लावलेलं आहे. काय बोलायचंय का? बोलू, चक्कर येते, बाकी काय. चक्कर येते म्हणून तिला इलेक्ट्रोलाइटचं पाणी प्यायला लावते, है ना? घरी गेलो पहिलं थोडस पाण्याने हात पाय गरम पाण्यात. हा ना, होते इथे पण गरम पाणी. असा काही रूम आहे बघा रिलेटिव्ह साठी. हे सगळं चार्जिंग पॉइंट वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत. व्यवस्थित झालं सगळं ऑपरेशन वगैरे. आता ड्रेसिंगच सांगितले, ड्रेसिंग होईल तिची कधी? मंगळवारी ना, म्हणजे 3 दिवसांनी. इथे काय राहिले का आपलं? नाही, तिला विचारा औषध गोळ्याचं काय. औषध गोळ्यांचं विचारतो ना, काय कसं काय ते मला वाटतं डॉक्टरांनाच विचारलं पाहिजे, ते देतील.
मग विचारा पहिला, इथं तर विचारा, जा ना, विचारतो मी. लिहून देतील नाही तर फाईल डॉक्टरांना सांगा मला. नाही फाईल तर झाली, फायनल सगळं झालेलं आहे. तिच्यात समोर सांगणार होती ती, कसली सांगते, बघूया काय आहे ते, बघतो मी आई आणि जातानाच भेटू आता. तर फायनल तिची डिस्चार्ज समरी होती, ती समजवली आपल्याला कसं काय काय ते गोळ्या वगैरे ते सगळं लिहून दिले त्याच्यामध्ये. गोळ्या बाहेरून घ्यायच्या आहेत आपल्याला, डिस्चार्ज तर झालेला आहे आपल्या इथे. आणि झालं, तिचा भाऊ पण आला, जसं मी मगाशी सांगत होतो, तर भाऊ आलाय आता, तिच्या गाडीमध्ये बसूया आणि घेऊन जाऊ तिला. ठीक आहे, झालं सगळं फायनलाइज वगैरे. काय राहिलं नाही ना तुझं इथे? नाही, फक्त मोबाईल आणि चार्जर येते, तो बघतो. हा, गोळ्या घेऊन कशाला, आता तिने सांगितलं की इथं आणता ना, इथं बाजूला मेडिकल आहे, तिथं आणू. इथं ऑपरेशनचं आहे, इथं सगळ्या भेटतील, दुसरीकडे परत नाही नाही, खाली त्यांचं मेडिकल आहे. मेडिकलच्या इथूनच काय डिस्काउंट दिलं तर तिथे. डिस्काउंट, ठीक आहे, चला. तिला बसवलेलं आहे गाडीमध्ये आणि मी आणलेली बाईक, तर मी बाईक घेईन, यांच्या मागोमागच जातो. मी तिकडे उतरवायला पण होईल, आहे की नाही. भाऊ आलाय तिथं, ते घेऊन जाईल तिला. सगळं बॅगेत बिगेत भरलेलं आहे सगळ्या गोष्टी. तुला कपडे द्यायला लागतील ना तिथे, कपडे नसतील अजून. चल, तर मित्रांनो आपण पोचलोय घरी. तिला व्यवस्थित घरी आणलं, पण घरी आणताना तिला झाल्या 2-3 उलट्या झाल्या, कारण की कसं काच उघडी होती तर प्रदूषणामुळे झाल्या असतील. 2-3 उलट्या झाल्या तिला. घरी पोचवलं व्यवस्थितपणे, ज्या गोळ्या आहेत त्या घेतल्या, काय असतं ते मेडिसिन वगैरे ते सगळं घेऊन दिलं तिला. आता इथे मुली आणि मी आहोत. तिकडे ती आहे, दिसत असेल परी, काहीतरी करते, आणि इथे मी आहे. तर आजचा ब्लॉग काय करतो, मी आणलं तिला, सगळ्या गोष्टी झाल्या, इथेच करतो समाप्त, कारण मला लागली एकदम कडकडून भूक. इथे आणली मी भजी आणि समोसा, ब्रेड, थोड्या चपात्या वगैरे. ते चपात्या होत्या ना ते पिशवीमध्ये, ते काढलं का? नाही, हो ती काढून तिथे ठेवलंय ना, मग त्या चपात्या घे, त्या खायला होती. मी येतो खाऊन. हा ब्लॉग करतो मी इथेच समाप्त. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा, सपोर्ट करत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.